रामकृष्णारी मंडळी, श्री स्वामी समर्थ. घटस्थापना करताना आपण कशी करावी, घटस्थापना केल्यानंतर आपण कोणती सेवा करावी, किंवा आपण जो घट बसवत आहोत तो बसवताना आपण कोणती सेवा करावी, हे आपण स्वामी समर्थ केंद्रानुसार बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. बघा, घटस्थापना 22 सप्टेंबरला होत आहे ते 1 ऑक्टोबर 2025 पर्यंत. तर शारदीय नवरात्र घटस्थापना करताना आपण कोणती सेवा करावी? सर्वप्रथम श्री स्वामी स्तवन आणि 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे बघा स्वामी स्तवन. ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. हा मंत्र म्हणत पुरुषांनी अष्टगंध आणि महिलांनी हळदी कुंकू स्वतःच्या कपाळाला लावून घ्यायचा आहे. त्यानंतर 4 वेळा तळहातावर पाणी घ्यायचं आहे आणि ओम एम आत्मतत्व शोधयामी नमः स्वाहा, ओम ह्रीम विद्यातत्व शोधयामी नमः स्वाहा, ओम क्लीम शिवतत्व शोधयामी नमः स्वाहा, ओम एम ह्रीम क्लीम सर्वतत्व शोधयामी नमः स्वाहा. गायत्री मंत्र म्हणत प्राणायाम करावा. आता बघा, तुम्ही संकल्प करायचा आहे. तर संकल्प कसा करावा, म्हणजे नक्की काय बोलावं? मी अमुक गोत्राचा आहे, म्हणजे तुमचं गोत्र सांगायचं आहे आणि तुमचं नाव सांगायचं आहे. माझ्या सर्व कुटुंबाचा क्षेम, धैर्य, आयु, आरोग्य, विद्या, ऐश्वर्य प्राप्तीसाठी, वर्धनासाठी, सर्व दुरीत उपशमनासाठी, अशुभ शक्तीचे भय उपद्रव निवारण्यासाठी, आर्थिक सबलीकरणासाठी, आदित्य सकल ग्रहपीडा शांतीसाठी, त्रिविध ताप निरसनासाठी, तसेच श्री कुलदेवी व श्री कुलदैवत व श्री सद्गुरूंची अखंड अचंचल अभेद्य भक्ती सेवा व सानिध्य प्राप्तीसाठी प्रतिवर्षी कुलाचाराच्या अंगभूत श्री घटस्थापना, अखंड दीप प्रज्वलन आणि श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचे संकेत पाठाचा संकल्प करीत आहे. तुम्हाला असा संकल्प करायचा आहे. बघा, संकल्प करताना अगदी व्यवस्थित करावा. त्यानंतर श्री गणपती अथर्वशीष 1 वेळा पठण करावं. अखंड नवार्णव मंत्राचा जप करीत आता ही अशी कृती करायची आहे. घटस्थापनेच्या जागेवर रांगोळी काढून 1 पाट किंवा चौरंग ठेवावा. त्यावर लाल वस्त्र अंथरावे. चौरंगाच्या डाव्या बाजूस अखंड दीप प्रज्वलित करून त्याची पूजा करावी. 1 वेळूची टोपली त्यात पाट अथवा चौरंगावर ठेवून टोपलीत आपल्या शेतातील अथवा पवित्र जागेची माती गहू मिसळून भरावी. त्यावर स्वच्छ धुतलेला मातीचा घट लाल लोकरीचे 9 वेढे देऊन ठेवावी. त्यात पाणी, दुर्वा, सुपारी, पैसा, गंध, अक्षदा टाकाव्यात. विड्याची 9 पाने व आंब्याचा ढाळा ठेवावा. घटाच्या 4ही दिशेला पूर्वेकडून उतरते गंध लावावेत. घटावर 1 तांब्याचा अथवा स्टीलच्या ताटलीत तांदूळ भरून ठेवावे. कुलदेवीची पूजा करावी. ओम सर्व स्वरूपे सर्वशे सर्वशक्ती सन्मुक्ते भये भद्राई नो देवी दुर्गदेवी नमोस्तुते म्हणून टाकास नमस्कार करावा. देवीच्या टाकावर 16 वेळा किंवा 1 वेळा श्रीसूक्त म्हणत अभिषेक करावा. त्यानंतर घटावर विड्याची 2 पाने पूर्वीकडे देठ करून ठेवावी. त्यावर देवीचा टाक झोपून ठेवावा. टाकाची पंचोपचार पूजा करावी. नमो देवे महादेवे शिवाय संतत नम नम प्रकृते भद्राय नियता प्रणता स्मतामा. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती त्रिगुणात्मिक दुर्गा देवी नम ध्यानाम ध्यायामी नमस्कारनी समर्पयामी. पंचोपचार पूजा करावी. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती गंध लावावे, अक्षदा व्हाव्यात व हळदी कुंकू व्हावे. त्यानंतर फुले व्हावीत, धूप ओवाळावं, दीप ओवाळावं, कोणताही गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. पूजेनंतर 1 माळ घटावर खालील मंत्राने म्हणावी. तो मंत्र कोणता? ओम मा माले महामाय सर्व शक्ती स्वरूपिणी चतुर्वर्गत्वी नमस्तय सिद्धिदात भव. पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधावी. आरती करावी. रोज घंटावरील भगवतीची दुरूनच पंचोपचार पूजा करून घटास माळ चढवावी व आरती करावी. बघा, आपण
घट बसवल्यानंतर आपण हलवत नाही, तर घटावरील भगवतीची दुरूनच आपण पंचोपचार पूजा करावी. 9 दिवसात सर्व कुटुंबाने मिळून 14 किंवा 28 पाठ श्री दुर्गा सप्तशतीचं करावे. कुलाचाराप्रमाणे सप्तमी आणि अष्टमीला फुलोरा करावा. अष्टमी नवमीला परंपरेप्रमाणे ज्या दिवशी कुलाचार असेल त्या दिवशी सकाळी शंख किंवा घंटा ध्वनी करून कुलदेवीचा टाक घटावरून उचलावा. त्यांची प्रतिपेदेला केल्याप्रमाणे श्रीसूक्त अभिषेक व पंचोपचार पूजन करावे. त्यानंतर कुलाचार पूर्ण करून नारळ फोडावा. पूर्णांच्या 21 दिव्यांनी महाआरती करावी. नवमीच्या दिवशी सायंकाळी आरतीनंतर यथाशक्ती कुमारिका व सवाशिणीला भोजन करावे व भोजनानंतर घट उत्तरेकडे हलवावा. दसऱ्याच्या दिवशी सीमालंघनास जाताना घंट टोपली प्रवाहात विसर्जन करावे. मातीवर आलेले धान्य आपटेच्या पानासोबत श्री स्वामी समर्थ महाराजांना, कुलदेवीला, कुलदैवत व घरातील ज्येष्ठांना द्यावेत. प्रसाद म्हणून स्त्रियांनी केसात माळावेत व पुरुषांनी टोपी खाली किंवा कानावर धारण करावे. घटाची माती आपल्या शेतात अथवा पवित्र ठिकाणी करावी. तर हा होता छोटासा व्हिडिओ. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ.